चिकन अंडी आणू चला, मीठ मसाला लावू त्याला, चिकन अंडी वालांच्या शेंगा मार्केट टाकू चला, चिकन अंडी वालांच्या शेंगा मार्केट टाकू चला, पोपटी खावाला कोण कोण आला, अग आला रे आला, आला रे दादा पोपटीचा सीजन आला, आला रे आला, आला रे दादा. नमस्कार मंडळी, मी राहुल बोरी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत पोपटीचा प्लॅन झालेला आहे अचानक. तर पोपटी बनवायला घ्यायची आता, तर थोड्या वेळाने तुम्ही बघणार आहात पोपटी माझ्यासोबत. तर आज व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला पोपटीची रेसिपी बघायला भेटणार आहे, कशा प्रकारे असते ती. आगरी पद्धतीने बनवलेली पोपटी तुम्ही आज एन्जॉय करणार आहात आणि तुम्हाला ही रेसिपी बघायला भेटेल स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये पण काय मजा होईल ती तुम्ही बघा. तर मजा काय अशी होणार नाही स्पेशल, पण पोपटीची रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. तर बघत राहा व्हिडिओ आणि भेटू आपण तयारी झाल्यानंतर. किती किलो? 1 किलो आहे ना चिकन. मित्रांनो, आम्ही आता पोपटी बनवायला घेतलेली आहे. तर हा आहे आता चिकनमध्ये टाकलेला आहे गरम मसाला. आज पोपटीचे स्पेशलिस्ट आहेत विशाल आणि प्रशांत. तर त्यात गरम मसाला टाकला, प्रशांतने चिकन मसाला पण टाकलेला आहे आणि पोटे मिक्स मसाला टाकला आणि त्याच्यात हळद, मीठ पण आहे, त्याच्यात मीठ त्याच्यात आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि जशी तिखट पाहिजे असेल तसं तुम्ही मसाले वेगवेगळे वापरू शकता, म्हणजे तुमच्या काय पद्धतीनुसार. आज आपण बघणार आहोत पोपटी, त्यानंतर हळद आणि हा मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यात मग थोडा वेळ ठेवून द्यायचा. आता हा चिकन आहे बघा, असं टाकलं आहे आम्ही फॉईल पेपरमध्ये. आता विशाल भरतोय हा. आता आम्हाला जॉईन झालेलं आहे रुपेश. आता असा फॉईल पेपरमध्ये भरून घेतलेलं आहे आपण चिकन. मित्रांनो, तर हा पाला लागतो आपल्याला पोपटीसाठी. हा आहे कसला रे पाला आहे? मारभिंडीचा पाला आहे. तसा दुसरं काय बोलतात त्याला? कसला रे विशाल पाला? हा, भामोटीचा पाला बोलतात. आणि हा आपण डब्यामध्ये लावणार आहोत. हा आपण तेलाचा डबा घेतलेला आहे आणि हा पाला आणि या शेंग हा असा तो पाला आतमध्ये अगोदर टाकायचा. हा, एक थर पाल्याचा पूर्णपणे लावायचा. आता हा असा एक थर आपण टाकलेला आहे, जेणेकरून आपला चिकन वगैरे टाकतो तो करपणार नाही. खालून जी आग लागेल त्याच्यामुळे करपणार नाही आणि फ्लेवर चांगला भेटेल. आणि असं आता एक लेअरमध्ये आपण चिकन टाकून घ्यायचं. त्याच्यात थांब ना, पहिले शेंगा टाकल्यास ते बरं आलं असं. आता शेंगा टाक. आता त्याच्यावरती थांब, तो पाला लगेच नको टाकू, थांब थांब. आता शेंगा करपावे नको म्हणून रुपेश सांगतोय का परत त्याच्यावरती आपण पाला टाकूया साईडला. आणि त्याच्यानंतर आता या शेंगा त्याच्यामध्ये टाकून टाकायच्या. बस अंडी पण टाका. अंडी आहे बा इकडे, हे बा इथे तिथे.
आता त्याच्यात अंडी पण आपण टाकूया. दुसऱ्या सरला अजून एक सेमला आहे नको. आता एक थर तर आपल्याला झालाय रेडी. आता त्याच्या हे असते दाबू नको. आता त्याच्यावरती परत एक थर पाल्याचा आपण टाकूया. म्हणजे पाल्याचा थर परत एकदा टाकायला लागतो आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावरती चिकन टाकू आणि राहिलेले अंडी आपण त्याच्यावरती टाकून नंतर मग परत त्याच्याने पालावरती टाकू, पूर्णपणे भरून टाकू आणि झाकण लावून मग त्याला आगीमध्ये टाकून देऊ. आता ही सेकंड स्टेप म्हणजे सेकंड थर. आता दुसरा थर लावलेला आहे आपण. तर मित्रांनो ही आता आपली पोपटी भरून झालेली आहे. तर मित्रांनो तुम्ही आता हे बघू शकता समोर आपण एका प्लायवूडवर डबा उलटा करून ठेवला, कारण त्याचं हवा नको जायला, आतमधली वाफ बाहेर नको यायला म्हणून तो उलटा करून ठेवलेला आहे. आणि त्याच्या भोवती आता आपण लाकडे लावणार आहेत आणि शेणी लावणार आहोत आणि त्यानंतर मग तिथे आग लावू आपण. तर आता तुम्ही बघत राहा. आता ही आग लागलेली आहे. आता ही आग आता 15 ते 20 मिनिटं आपण अशीच जलवत ठेवायची आहे. त्यानंतर मग आपण तो डबा काढूया. ही आता आग बऱ्यापैकी लागलेली आहे, पूर्णपणे चांगलं जलत आहे. आता कुठला आकात तलून निघल. आता ही आपली आग तर झालेली आहे. थोडीशी आपण आग आता कमी झाली का डबा यातून बाहेर काढू आणि घेऊन जाऊ आपण. काय म्हणजे काय बडबडतं काय विषय? येऊन दे. तुटला इडला पात्रा बोट तोडील. खाली पाय माकलो खाली. आता बघा आमची पोपटी काय झाली आहे. टॉपर घे पाणी प्यायची. चालू केली आहे. उभा राहून काढ जरा बस. पनीर पण आहे का? सांगा बघ कसलं भारी आले परफेक्ट. तुम्ही काय बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पोपटीला. बस झाला पलटी मारायला लागत बाशीला. गरम असेल पलटी कर खालच्या कर आपल्या. नाही खालती कर पलटे त्याच्यावरती. नको 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 टाक नाही. पाला काढून घे ना. अरे पाला काढ ना. त्याच्यात पलटी कर, पाला काढता येईल. सक्सेसफुल सांगतो ना. पिंटे असताना तुम्ही घाबरता. पाला काढ रे तू. पिंट्या बसले तिथं. पिंट्या बसले एकदम परफेक्ट. कुकर मध्ये पण नव्हतं एवढ्या भारी. पिंट्याची चोली बाय रंगण फुला. चिकन बघ कसं झालंय. झालाय मसाला कमी भरला. चिकन बटाटे शिजली नाही. मित्रांनो तुम्ही ही बघू शकता आपली पोपटी रेडी झालेली आहेत. चांगल्या शेंगा पण खूप सुंदर शिजलेल्या आहेत आणि अंडी पण मस्त उकडलेली आहे. आणि आता चिकन बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची पोपटी तर रेडी झालेली आहे आणि पोपटी पार्टी आमची सुरू झालेली आहे. सर्व आता शेंगा खायला बसलेले आहेत. आणि तुम्हाला ही पोपटी रेसिपी आवडली असेल
तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही पोपटी रेसिपी कशी वाटली ते. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि त्या बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, तर तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटतील. तर चला भेटू आपण अशाच नवीन काहीतरी घेऊन.